आजची आपली चर्चा एका अशा पुस्तकावर आहे जे सुख आणि सत्य यांचा संबंध काय या अगदी मूलभूत प्रश्नापासून सुरू होतं. 19व्या शतकातलं पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेलं सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक. हे पुस्तक म्हणजे प्रश्नांच्या आणि उत्तरांच्या स्वरूपात केलेला एक संवाद आहे. पण हा संवाद साधा नाही, तो थेट समाजाच्या मुळावर घाव घालतो. बरोबर. आणि या पुस्तकाचं खरं वैशिष्ट्य हे आहे की ते शांतपणे उपदेश करत नाही, ते वाचकाला अस्वस्थ करतं, त्याला विचार करायला भाग पाडतं. पुस्तकाची सुरुवातच होते या प्रश्नाने की मानव प्राणी जगात कशाने सुखी होईल. आणि उत्तर मिळतं, सत्य वर्तवण केल्याशिवाय मानव प्राणी जगात सुखी होणार नाही. हे साधं वाटतं, पण फुले इथेच थांबत नाहीत. फुले यांनी मांडलेल्या सत्यधर्माची संकल्पना नेमकी काय आहे हे समजून घेऊया. कारण हा धर्म कोणत्याही विशिष्ट ग्रंथावर किंवा देवदेवतांवर अवलंबून नाहीये. नाही. तर फुले एक नवीन पाया रचत आहेत, सत्य, विवेक आणि मानवी समानतेचा. तर सुरुवात करूया त्यांच्या सार्वजनिक सत्य या संकल्पनेपासून. जर सत्य हेच सुख असेल तर मग प्रचलित धर्मग्रंथांबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे? त्यात सत्य नाही का? हाच तर कळीचा मुद्दा आहे. फुले यांचं मत खूपच स्पष्ट आणि धक्कादायक आहे. ते म्हणतात की पृथ्वीवर मानवाने लिहिलेल्या कोणत्याही एका धर्मपुस्तकात सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकसारखं सार्वजनिक सत्य असूच शकत नाही. असूच शकत नाही, इतकं टोकाचं मत? हो, कारण त्यामागे त्यांचे एक तर्कशास्त्र आहे. ते म्हणतात प्रत्येक ग्रंथ हा विशिष्ट काळात, विशिष्ट देशात, विशिष्ट लोकांनी त्यांच्या काही प्रमाणात हेकेखोरपणाने लिहिलेला असतो. बरोबर. त्यामुळे तो ग्रंथ जगातल्या सर्व मानवांसाठी, सर्व काळासाठी सारखाच हितकारक कसा ठरू शकतो? उलट यामुळे होतं काय की प्रत्येकजण आपल्या ग्रंथाला श्रेष्ठ मानतो. आणि मग यातून समाजात गट निर्माण होतात आणि एकमेकांबद्दल द्वेष वाढतो. अगदी. म्हणजे ग्रंथ हे लोकांना जोडण्याऐवजी तोडत आहेत असं त्यांचं निरीक्षण आहे. मग जर धर्मग्रंथ अंतिम सत्य नाहीत, तर मग त्या ग्रंथांनी दिलेल्या स्वर्ग नरकाच्या कल्पनांचं काय? लोकांना पाप-पुण्याची भीती तर याच कल्पनांमधून घातली जाते की नाही? त्यांचा प्रश्न खूप थेट आहे. काय? कोण्या मानवानं स्वतःच्या डोळ्यांनी स्वर्ग पाहिलाय का? त्यांच्या मते ही केवळ अज्ञानी लोकांना घाबरवून त्यांच्याकडून हवं ते करून घेण्यासाठी तयार केलेली एक कल्पना आहे. पण मग पाप-पुण्याची संकल्पनाच ते नाकारतात का? नाही, ते संकल्पना नाकारत नाहीत, पण तिची जागा बदलतात. ते म्हणतात पाप पुण्याचा हिशोब मेल्यानंतर कुठे स्वर्गात किंवा नरकात होत नाही. मग कुठे होतो? तो या जगात होतो. खरा परलोक म्हणजे काय तर आपल्या पुढच्या पिढ्या. आपण केलेल्या चांगल्या किंवा वाईट कृत्यांची फळं आपल्या मुलांना आणि त्यांच्या मुलांना भोगावी लागतात. अच्छा. म्हणजे जर तुम्ही झाडं तोडली तर पुढच्या पिढीला दुष्काळाला सामोरं जावं लागेल. हाच खरा परलोक आणि हाच खरा न्याय. म्हणजे आधी धर्मग्रंथ आणि मग स्वर्ग नरकाची भीती. एकदा का हे आधारस्तंभ काढून टाकले की मग ते थेट देवाच्या संकल्पनेवरच येतात. ते निर्मिक म्हणजे निर्मात्याची एक वेगळीच संकल्पना मांडतात. अगदी. आणि ही संकल्पना मूर्ती किंवा एखाद्या विशिष्ट देवतेच्या रूपात नाहीये. त्यांच्या मते हा निर्माता, हा निर्मिक इतका विशाल आणि अथांग आहे की तो मानवी बुद्धीच्या पलीकडचा आहे. म्हणजे? ज्याने अनंत सूर्यमाला, ग्रहतारे निर्माण केले आहेत, त्याला आपण कसं पाहणार? फुले एक सोपा प्रश्न विचारतात. कोणता? आपण आपल्या डोळ्यांनी 10 दिशांचा अंत शोधू शकत नाही, तर त्या निर्मात्याला कसं शोधणार? त्यामुळे त्याची लहानशी मूर्ती बनवून त्याची पूजा करणं हे व्यर्थ आहे, किंबहुना तो त्या निर्मात्याचा अपमान आहे असं ते म्हणतात. पण जर निर्मिक अनाकलनीय आहे, त्याला मूर्तीत बसवता येत नाही, तर मग सामान्य माणसाने भक्ती कशी करायची? म्हणजे ज्या लाखो लोकांसाठी मूर्तीपूजा हा त्यांच्या श्रद्धेचा आधार आहे, त्यांचं काय? फुले त्यांना सगळं सोडून द्यायला सांगत होते का? हाच त्यांच्या विचारांमधला सगळ्यात क्रांतिकारक भाग आहे. ते फक्त पर्याय देत नव्हते, ते सांगत होते की प्रचलित पद्धत ही अतार्किक आहे. ते बुद्धीवर आधारलेल्या श्रद्धेचा पुरस्कार करत होते, परंपरेवर आधारलेल्या नाही. आणि मग खरी पूजा किंवा भक्ती म्हणजे काय याचं उत्तर देण्यासाठी ते एक अप्रतिम उदाहरण देतात. ते आईवडिलांचं उदाहरण, बरोबर? हो. ते म्हणतात समजा एका आईवडिलांना 10 मुलं आहेत. म्हातारपणी त्यातला एक मुलगा त्यांची सेवा करत नाही, त्यांना अन्न पाणी देत नाही, पण फक्त एका कोपऱ्यात बसून माझी आई, माझा बाप असं नामस्मरण करतो. तर त्या नामस्मरणाने त्या आईवडिलांचं पोट भरेल का? या उलट जो मुलगा दिवसभर कष्ट करून स्वतःच्या आईवडिलांचं आणि भावंडांचं पालनपोषण करतो, तोच श्रेष्ठ नाही का? हे उदाहरण तर म्हणजे अविश्वसनीय आहे.
आईबाप म्हणून नामस्मरण करण्याऐवजी त्यांची सेवा करा. इतका सोपा आणि थेट विचार. म्हणजे खरी भक्ती ही पोकळ नामस्मरणात नाही, तर कर्मात आहे, सेवेत आहे. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. आणि गंमत म्हणजे फुले हीच संकल्पना नैवेद्य आणि इतर कर्मकांडांनाही लावतात. कसं? ते म्हणतात, निर्मात्याला पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवण्याऐवजी जे सत्पुरुष जगाच्या कल्याणासाठी झटतात किंवा जे समाजात पंगू, अनाथ, गरजू आहेत त्यांना मदत करा. तोच खरा नैवेद्य आहे. आणि फुलांचं? देवावर फुलं वाहण्यापेक्षा समाजासाठी काम करणाऱ्या खऱ्या माणसांना ती अर्पण करा. यातच त्या फुलांचं सार्थक आहे. धर्माची सगळी ऊर्जा मानवी कल्याणाकडे वळवणं हा विचारच खूप मोठा आहे. आणि हा मानवी कल्याणाचा विचार करताना त्यांनी समाजातल्या भेदाभेदांवर कठोर प्रहार केला. हो. हा भेद फक्त जातीपुरता मर्यादित नव्हता. घरातही एक मोठी दरी होती, स्त्री आणि पुरुषांमधली. त्याबद्दल फुले काय म्हणतात? इथं तर फुले त्यांच्या काळाच्या 100-150 वर्ष पुढे जाऊन विचार करतात. पुस्तकात प्रश्न आहे, स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण? आणि या प्रश्नावर त्या काळातलं अपेक्षित उत्तर आपल्याला माहीत आहे. हो, पण फुले यांचं उत्तर धक्का देणार आहे. ते निःसंशयपणे स्त्री श्रेष्ठ आहे असं म्हणतात. 19व्या शतकात हे म्हणायला केवढं धाडस लागलं असेल. अगदी. पण हे फक्त भावनिक विधान नाहीये, त्यामागे त्यांचं तर्कशास्त्र आहे. काय आहे ते? त्यांचं तर्कशास्त्र पूर्णपणे जैविक आणि सामाजिक निरीक्षणावर आधारित आहे. ते म्हणतात, निर्मितीची शक्ती स्त्रीमध्ये आहे, तीच सर्वांना जन्म देते. बरोबर. इतकंच नाही तर ती आपलं मलमूत्र काढून आपलं पालनपोषण करते, आपल्याला चालायला बोलायला शिकवते. ती समाजाची पहिली गुरु आहे. ती 9 महिने आपलं ओझं वाहते. म्हणूनच सर्वांचे उपकार फिटतील पण जन्मदात्या मातेचे उपकार फिटणार नाहीत, ही म्हण प्रचलित आहे असं ते नमूद करतात. पण मग समाजात तिला दुय्यम स्थान का दिलं गेलं? यामागचं निदान फुले काय करतात? त्यांच्या मते याचं कारण पुरुषांचा स्वार्थीपणा आणि लोभ आहे. स्वार्थीपणा? हो, ते म्हणतात की पुरुषांनी स्त्रियांची ही नैसर्गिक श्रेष्ठता नाकारण्यासाठीच शिक्षण, संपत्ती आणि अधिकार यांसारखी कृत्रिम साधनं वापरून तिला दुय्यम स्थान दिलं. त्यांनी स्त्रियांना शिक्षणापासून आणि मानवी हक्कांपासून वंचित ठेवलं. एक पुरुष कितीही लग्न करू शकतो, पण स्त्रीला ते स्वातंत्र्य नाही. बालविधवांवर पुनर्विवाहासाठी क्रूर बंधनं घातली जातात. फुले यांच्या ठाम मते या अन्यायामुळेच समाजात पापात वाढ झाली. म्हणजे स्त्री-पुरुष विषमता ही केवळ एक सामाजिक समस्या नाही, तर ती एक नैतिक समस्या आहे, ज्यामुळे संपूर्ण समाजच बिघडतो. स्त्री-पुरुष समानतेनंतर ते समाजातील सर्वात मोठ्या विषमतेकडे वळतात, जातीभेद. हो, आणि जातीभेदाची संकल्पना तर ते पूर्णपणे नाकारतात. त्यांच्या मते मानवामध्ये जन्माने कोणताही जातीभेद नसतो. हे पटवून देण्यासाठी ते इतकी सोपी आणि मार्मिक उदाहरणं देतात की समोरच्याला निरुत्तर व्हावं लागतं. जसं की एका माणसाचे 3 मुलगे आहेत. एक मेंढरं राखू लागला तर धनगर, दुसरा मळ्यात काम करू लागला तर माळी आणि तिसरा शेती करू लागला तर कुणबी. म्हणून त्यांच्या 3 वेगळ्या जाती कशा काय निर्माण होतात? त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार का होऊ शकत नाही? बरोबर. किंवा दुसरं उदाहरण, आई आपल्या लहान बाळाची घाण साफ करते म्हणून ती हलक्या जातीची ठरते का? हे प्रश्न इतके मूलभूत आहेत की ते जाती व्यवस्थेच्या पोकळपणावर थेट बोट ठेवतात. पण ते फक्त उदाहरणं देऊन थांबत नाहीत. ही व्यवस्था आली कुठून याच्या मुळाशी जातात. इथेच त्यांची इराणी आर्य आणि बलिस्थान ही थिअरी येते, बरोबर? हो, आणि हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण फुले इथे इतिहासाची एक पर्यायी मांडणी करत होते. ते प्रस्थापित धार्मिक इतिहासाला आव्हान देत होते. काय होती ती मांडणी? त्यांच्या मते इराणी आर्य लोकांनी बलिस्थानातील म्हणजे भारतातील मूळ क्षेत्रस्थ म्हणजे शेतकरी किंवा योद्धा लोकांचा पराभव केला. त्यांना जिंकून शूद्र आणि अतिशूद्र अशी नावं दिली. आणि त्यांना गुलाम बनवलं? हो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना ज्ञानापासून म्हणजेच वेदांपासून दूर ठेवलं. जेणेकरून त्यांचं वर्चस्व कायम राहील. ते जातीव्यवस्थेचं दैवीकरण नाकारून तिचा राजकीय स्वरूप उघड करत आहेत. अगदी बरोबर. म्हणूनच ते वेद आणि इतर ग्रंथांवरही सडकून टीका करतात. रामायण आणि भागवतातील कथांना ते असंभवनीय आणि भाखड कथा म्हणतात. म्हणजे त्यांच्या टीकेचा रोग केवळ कथांवर नाही, तर त्या कथांमधून समाजात रुजवल्या जाणाऱ्या विषमतेवर आहे. ते तर्कशुद्ध प्रश्न विचारतात. रावणाला 10 तोंड पण पचनसंस्था एकच, हे कसं शक्य आहे? पण अनेकांसाठी या कथा श्रद्धेचा भाग आहेत. फुले यांच्या या विचाराला
कोरडा किंवा नास्तिक म्हणून हिणवलं गेलं असेल ना? नक्कीच गेलं असेल, पण फुले यांचा मुद्दा श्रद्धेला दुखावण्याचा नव्हता, तर त्या श्रद्धेचा वापर करून जी विषमता टिकवली जाते त्यावर हल्ला करण्याचा होता. अच्छा. त्यांचा मूळ प्रश्न हा होता की जर निर्मिक किंवा देव हा सर्वांचा निर्माता असेल तर तो एका गटाला जन्माने श्रेष्ठ आणि दुसऱ्याला जन्माने नीच कसा ठरवू शकतो? हा त्यांच्या संपूर्ण विचारांचा गाभा आहे. जर निर्माता सर्वांना समान मानतो तर माणसाने माणसांमध्ये भेद का करावा? तर आपण जर या सगळ्या चर्चेचा आढावा घेतला तर सार्वजनिक सत्यधर्म म्हणजे काय हे स्पष्ट होतं. म्हणजे फुले यांनी धर्म ही संकल्पनाच देव, ग्रंथ आणि कर्मकांड यांपासून तोडून थेट मानवी वर्तनाशी आणि न्यायाशी जोडली. अगदी. हाच या पुस्तकाचा सर्वात मोठा आणि क्रांतिकारक विचार आहे असं मला वाटतं. तुमचा देव कोणता किंवा तुम्ही कोणतं पुस्तक वाचता यापेक्षा तुम्ही माणसांशी कसे वागता हाच खरा धर्म आहे. तुम्ही अगदी अचूक शब्दात सार मांडलाय. खरा धर्म तोच जो सर्व स्त्री पुरुषांना समान मानवी हक्क देतो आणि त्यांच्यात कोणताही भेद करत नाही. या पुस्तकाच्या शेवटी ते एक विचार देतात जो केवळ एक धार्मिक विचार नाही तर एका आदर्श समतावादी समाजाचा जाहीरनामा आहे. काय म्हणतात ते? ते म्हणतात की जेव्हा या जगातले सर्व पुरुष स्त्रियांच्या मानवी हक्कांचा आणि सर्व मानव एकमेकांच्या मानवी हक्कांचा आदर करायला लागतील तेव्हाच या जगात खऱ्या अर्थाने निर्मातेचे राज्य येईल आणि सर्वजण सुखी होतील. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. फुले यांनी धर्माची व्याख्या कर्मकांडांपासून वेगळी करून ती मानवी वर्तनाशी जोडली. आजच्या काळात जिथे धर्माच्या नावावर अनेकदा भेद निर्माण केले जातात तिथे सर्वांसाठी समान सत्य आचरणावर आधारित समाजाची ही कल्पना किती प्रासंगिक वाटते यावर विचार करायला हरकत नाही. अशाच विचारांना चालना देणाऱ्या पुस्तकांवर आणि कल्पनांवर अधिक सविस्तर चर्चा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. आणि हा संवाद तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर तो इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.